मैदानामध्ये आपण पाहतोय वनागडे वाडी त्यांच्या विरोधात ऐनवाडी या दोन संघामध्ये सामना चालू आहे. ऐनवाडी हा संघ नाणेफेक जिंकला आणि नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिलाच बॉल आपण पहिल्या मैदानामध्ये चौकार आलाय. 4 धावेने संघाचा श्री गणेश धावपलकावरती झालाय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहतोय नितीन पाटील डावकुऱ्या शैलीचा फलंदाज असणार आहे. ओ इथं फुलटा स्वरूपाचा बॉल, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला झेल आणि संघाला लागेल धक्का क्रमांक पहिला. विनय काय झेल टिपला मित्रांनो. डीजे थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आपण पाहणार आहोत. अक्षय मैदानामध्ये दाखल झालेच. अगदी आमच्या आयोजकांचं कौतुक असणार आहे. भारदार असं आयोजन आणि भारदार असं नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय. खेळ क्रिकेटचा 16 आनंदाचा, खेळ क्रिकेटचा 16 आनंदाचा संदीप साळकेंजींनी यांच्या कर्तृत्वाचा आणि जिद्दीचा. मैदान गाजणार, गर्जना देखील होणार. क्रिकेटचा हा महासंग्राम आता सर्वांना भुलर घालणार. धावपलकावरची धावा, 4 धावा आहेत, 1 विकेट पडलाय. संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. प्रयत्न करायचा आहे, झुंजायचंय, लढायचंय, जिद्द दाखवायची आहे. फलंदाज तयार. इथं फुलटा स्वरूपाचा बॉल, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. नो मॅच मध्ये चेंडू पडेल. सिंगल आली आहे. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न केलाय आणि मैदानामध्ये दुसरी देखील धाव होणार आहे. 2 धावा आणि या 2च्या मदतीने धावपलकावरती आपण पाहतोय 6 धावा. संघर्ष करायचा मित्रांनो. असं बोललं जातं की जिंदगी का रास्ता आसान होता, बिना संघर्ष या कोई मान नहीं होता. जब तक ना गिरे हातोडी के घाव पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इथं तुम्हाला संघर्ष करायचा आहे. तुम्ही आम्ही तर मानव आहोत, तुम्ही आम्ही तर एक पुरुष आहोत. तुम्हाला संघर्ष करायचा आहे. देवाला देखील देवपण येण्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागलाय. इथं आडवा बॅटने चेंडू खेळून काढलाय. सिंगल धाव आली आहे. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न मैदानामध्ये झाला आहे आणि या 2 धावा येतील. 2च्या मदतीने आपण पाहतो धावपलकावरती 8 धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्याच. क्रिकेटचा महारणसंग्राम, क्रिकेटची जिद्द, क्रिकेटची चिकाटी. आपण पाहणार आहोत. एक इनिंग 16 मिनिटाचा कालावधी असणार आहे. इथं फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. क्षेत्ररक्षक थोडस फंबल झालं नंतर दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न केला गेला आहे आणि मैदानामध्ये दुसरी देखील धाव येणार आहे. 2 धावा आल्यात आणि या 2च्या मदतीने धावपलकावरची धावा 10 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. असे जगावे दुनियामध्ये अफवानांचे लावून तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. हे क्रिकेट म्हणजे तुमचं आमचं आयुष्य आहे. हे क्रिकेट म्हणजे तुमचं आमचं जीवन आहे. हे जीवन जगत असताना अनेक अडथळे आपल्या पाय वाटचालीस येणार आहेत. त्या अडथळ्यांना तुम्हाला थोडंसं बाजूला ठेवून संघर्ष करायचा असतो. इथं आडव्या बॅटचा क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी चुकी झाली आहे आणि मैदानामध्ये आपण पाहतोय चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. ठोकलाय, चौकार. धावा आहेत. 14 धावा आतापर्यंत धावपलकावरती नोंदवल्या गेल्याच. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे आहे क्रिकेट. आपल्या खेळावरती कुठल्याच प्रकारचा गर्व नसणं म्हणजे देखील आहे क्रिकेट. हे क्रिकेट आहे जिद्दीचं, हे क्रिकेट आहे चिकाडीचं, हे क्रिकेट आहे संघर्षाचं, कारण की हे क्रिकेट आहे अध्यक्ष चषक नावाचं. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतं शुभागमन झाले विद्यमान कार्याध्यक्ष
आदरणीय सुरेशजी लांबोरे साहेब देखील आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. विनंती आहे व्यासपीठावरती या. पहिलाच बॉल आपण पाहिला मैदानामध्ये डॉट बॉल जो पाहायला भेटलाय. फलकावरती 14 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. फलंदाज त्या ठिकाणी तयार आहे. गोलंदाज देखील तयार. 14 धावा धावफलकावरती आहेत. इथं फुलटा स्वरूपाचा बॉल पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक दूरवरतून चेंडूवरती येईल. सिंगल तर आली. दुसऱ्या देखील धावेचा केला गेला प्रयत्न आणि मैदानामध्ये आपण पाहतोय दुसरी ही धाव त्या ठिकाणी पूर्ण आहे. 2 धावा आल्यात आणि या 2च्या मदतीने धावफलकावरची धावा 16 धावा. मित्रांनो, या 16 धावेंना क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक महत्व आहे. बोलायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. त्या 16 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती 16 धावा आहेत. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला अक्षय जो आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओ इथं पुन्हा एकदा आडवा बॅटनं क्षेत्ररक्षक आहेच. व्हॉट अ कॅच! काय झेल टिपलाय! या स्पर्धेतील सर्वाधिक सुंदर झेल आपण बोलू शकतो. झेल टिपलाय आणि फलंदाज मैदानामध्ये झेल बाद. डीजे थँक्यू डीजे. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित सुरेश लांबोरे उपकार्याध्यक्ष आणि त्याचप्रमाणे सुहास जोरे देखील आहेत. त्यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. इथं 2 विकेट पडलेत आतापर्यंत आणि या 2 विकेटच्या माध्यमातून आपण पाहतो धावफलकावरची धावा स्थिर असणार आहे. 16 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. 4 षटकांचा असणारा सामना. नवीन फलंदाज सचिन पाटील मैदानामध्ये दाखल झालायत. नावात सचिन आहे. सचिन सारखी कामगिरी मैदानामध्ये करावी लागेल. खरं तर षटक क्रमांक आपण पाहतो मैदानामध्ये दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकले. इथं फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती असणार आहेत. सिंगल धाव आली. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि मैदानामध्ये 2 धावा येतील आणि या 2च्या मदतीने धावफलकावरती 18 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. क्रिकेट म्हणजे तुमचं आमचं आयुष्य आहे मित्रांनो. या क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं जर चांगल्या गोलंदाजाने जर चांगली गोलंदाजी जर केली तर आपण बोलतो गोलंदाजी सुरेख आहे. फलंदाजाने चांगली फलंदाजी जर केली तर आपण बोलतो फलंदाजी सुरेख आहे. हा आपण क्रिकेटमध्ये चेंडू काउंट करत असतो. 1 2 3 4 5 6 हे 6 आकडे आपल्या आयुष्यामध्ये देखील मित्रांनो महत्वाचे आहेत. नक्की सांगेल थोडंसं उलट जाऊयात. 6 6 म्हणजे तुमचा 6 आकडी पगार. 5 5 म्हणजे तुमचा घरदार तुमचा बंगला. 4 4 म्हणजे तुमच्या आयुष्यात असणारी तुमची 4 चाकी गाडी. 3 3 म्हणजे तुमचे मित्रपरिवार तुमची फॅमिली. 2 2 तास क्रिकेटचा खेळ आणि 1 तुमच्या आयुष्यात असणारी तुमच्या पडत्या काळामध्ये साथ देणारी तुमची पत्नी. या 6 गोष्टी मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये जर असेल ना तर तुमचं आयुष्य देखील सुरेख आहे. हे क्रिकेट आहे. हे क्रिकेट म्हणजे आयुष्य आहे मित्रांनो. हे क्रिकेट फक्त खेळ नाहीये. तुमचे आमचे जीवन क्रम या क्रिकेटच्या खेळावरती मर्यादित ठरला आहे. फलंदाज त्या ठिकाणी तयार असणार आहे. ओ इथं अखुऱ्या टप्प्याचा बॉल थोडी उसळी होती. इथं अपील देखील केलाय परंतु तितका दम नसणार आहे अपील मध्ये. हा बॉल डॉट आणि षटक क्रमांक संपला गेला. दुसरं 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 बाद धावफलकावरती 19 धावा. थँक्यू डीजे. धावफलकावरती 19 धावा. अध्यक्षांचं कौतुक करावं तितकं कमी असणार आहे. कौतुक करावे तितके थोडे असे हे सुंदर आयोजन. कौतुक करावे तितके थोडे असे हे सुंदर आयोजन संदीप साळकलेंनी केली. खेळाडूंच्या स्वप्नांचे संगोपन. बॅट आणि बॉलचा आता मैदानावर होईल खेळ. उत्तम नियोजनाचा बघा कसला बसलाय मेळ. इथं मैदानामध्ये डॉट बॉल असणार आहे. थोडा कमी गतीचा चेंडू आपण मैदानामध्ये पाहिला. बॅट पासून थोडा चेंडू दूरवरती राहिला. हा बॉल मैदानामध्ये डॉट आलाय. निर्धाव चेंडू असणाऱ्या धावफलकावरची धावा स्थिर आहे. 19 धावा. फायटिंग स्कोर उभा करावा लागेल. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं षटक जे प्रगतीपथावरती असणार आहे. फलंदाज त्या ठिकाणी तयार. इथं देखील समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न नसणार आहे.
सिंगल धावा आली आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावरची धावा 20 धावा. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय सर्जेराव साबळे हे देखील मान्यवरांचं आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. धावपलकावरती 20 धावा नोंदवल्या गेल्यात. फलंदाज त्या ठिकाणी असणार आहे ज्युनियर अक्षय, जो आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला असणार आहे. 20 धावा धावपलकावरती आहे. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम खऱ्या अर्थानं या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला भेटतोय. रतनबा स्मृती चषक देखील आपण पाहिलं याच क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला भेटली. इथं पुन्हा एकदा गती परिवर्तन, चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेला जाणारा चेंडू होता. हा देखील बॉल डॉट आहे, डॉट बॉल, आणि तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये नक्कीच दबाव पाहायला भेटणार आहे. म्हणून तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती संघर्ष करायचा आहे. वादळ कितीतरी आले तरी त्या वादळांना तुम्हाला सांगायचं मी स्थिर आहे, माझ्यामध्ये ती क्षमता आहे, माझ्यामध्ये ती धमक आहे. इथं मैदानामध्ये आडवा बॅटनं क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वर चेंडू निघून जाईल, सरळ सीमा रेषेच्या बाहेर ठोकलाय. 4 रन चौकार. पैसा नाहीये. मैदानामध्ये चौकार आलाय आणि या 4च्या मदतीने धावपलकावरची धावा 24 धावा ज्या आतापर्यंत नोंदवल्या गेल्याच. 24 धावा धावपलकावरची नोंदवल्या गेल्याच. फलंदाज त्या ठिकाणी नक्कीच संघर्ष करतोय, आपल्या संघासाठी खऱ्या अर्थानं एक हाती झुंज देतोय. इथे मैदानामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी चुकी झाली आहे. सिंगल धाव आली, दुसऱ्या देखील धावेचा केला गेला. मैदानामध्ये प्रयत्न, मैदानामध्ये धावबाची संधी असणार आहे, यस, आणि मैदानामध्ये धाव्यात पंचांकडे, परंतु मैदानामध्ये कुठलाही धोका नसणार आहे. 2 धावा येतील आणि या 2च्या मदतीने धावपलकावरची धावा 26 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. धावपलकावरती 26 धावा आहेत. पहिला डाव मैदानामध्ये चालू आहे. कहीं हार बाकी है तो कहीं जीत बाकी है, अभी तो जिंदगी का पूरा सार बाकी है, यहाँ से चले है नई मंजिल के लिए, ये तो एक पन्ना था अभी पूरी किताब बाकी आहे. आता कुठं सुरुवात झाली मित्रांनो, आता कुठं आपल्याला लढण्यासाठी प्रयत्न करायचेत, आता कुठं आपण सुरुवात केली आहे, अंत अजून दूर आहे, तो विजय अजून दूर आहे. धावपलकावरची धावा आपण पाहतोय 26 धावा ज्या आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. तिसऱ्या षटकातील आपण पाहतोय अखेरचा चेंडू या ठिकाणी शेष असणार आहे. अखेरचा चेंडू बाकी आहे. फलंदाज त्या ठिकाणी तयार. पुन्हा एकदा आडवा बॅट, क्रॉस बॅट, क्षेत्ररक्षक दूरवरतून चेंडूवरती आलाय, बहारदार क्षेत्ररक्षण झालंय. अफलातून क्षेत्ररक्षण मैदानामध्ये आपण पाहिलंय. सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावरती 27 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. धावपलकावरती 27 धावा आहेत. मित्रांनो, जर पाहायला गेलं तर तुमच्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे. तो आत्मविश्वास कोणासारखा पाहिजे? ज्यावेळेस सचिन रमेश तेंडुलकर सर फलंदाजी करत होते, ब्रॅड हॉग नावाचा गोलंदाज होता, सचिनला आउट घेतला आणि बोलला की मी तुम्हाला तुमचा विकेट घेतलाय, तुम्हाला आउट घेतलाय, त्यावरती मला तुमची सही पाहिजे. सचिनने सही देखील केली, त्यावरती लिहिलं इट विल नेव्हर हॅपन अगेन. हे जे आता घडलंय ना, ते इथून पुढे कधी घडणार नाही. आणि सेम मित्रांनो, ज्या वेळी सचिनच्या समोर तो गोलंदाज आला ना, त्यावेळी त्याला सचिनचा विकेट घेता नाही आलं. कारण एकच, ज्या चेंडूवरती सचिन सर आउट झाले ना, त्या चेंडूवरती सचिन सरांनी तब्बल 1000 वेळा प्रॅक्टिस केली आहे. असा आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये असेल ना, तर समोर किती देखील बलाढ्य शत्रू, बलाढ्य संघ जरी असेल ना, त्याला तुम्ही हरवण्याची ताकद ठेवता. हा आत्मविश्वास मित्रांनो तुमच्यामध्ये पाहिजे. 18 चेंडूचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 18 चेंडू फेकलेच आणि धावपलकावरची धावा 27 धावा आहेत. फायटिंग स्कोर उभा करायचा आहे, लढण्यासारखा स्कोर तुम्हाला उभा करायचा आहे. 3 मिनिट बाकी असणार आहे. हो मैदानामध्ये हा बॉल खराब आहे. पंचांच्या हात आपण पाहतोय जमिनीला समांतर झालेत. अव्वंतर धावेल, व्हाईट बॉल आलाय आणि या अव्वंतरच्या मदतीने धावपलकावरची धावा 28 धावा ज्या आतापर्यंत नोंदवल्या गेल्याच. भारदार असं आयोजन आणि भारदार असं नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय. अध्यक्ष संदीपजींच्या माध्यमातून अध्यक्ष षटक आपण पाहतोय. इथं फटका फसलाय, चेंडू आकाशात तर गेलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. ओहो, झेल मैदानामध्ये सुटलाय. पकडा कॅच आणि जिंका मॅच, हे क्रिकेटचं सूत्र आहे. ज्या वेळी क्रिकेटमध्ये झेल सुटला गेला त्यावेळी क्रिकेटमध्ये इतिहास रचला गेलाय. सचिन रोहित शर्मांचा झेल सुटला होता आणि तनर 264 धाव्यांची खेळी आपण श्रीलंकाच्या विरोधात आपण पाहिली आहे.
ते तुम्हाला आठवायचं आहे. इथं तुम्हाला झेल पकडायचा आहे, कारण की एक झेल आणि जवळजवळ संघाला अगदी पराभवाच्या दिशेने घेऊन जाणारा असतो. इथे तुम्हाला पकडायचा आहे झेल, इथे तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत, इथे तुम्हाला संघर्ष करायचा आहे. फलंदाज त्या ठिकाणी तयार आहे. इथं बॅटच्या आतली कडा आपण मैदानामध्ये पाहिली, क्षेत्ररक्षक असणार आहे. सिंगल धाव येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा 31 धावा ज्या आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. आणि मैदानामध्ये आपण पाहणार आहोत धावबाल. अगदी धावबाद झालाय. थोडीशी अगदी वेगळीच रणनीती आपण मैदानामध्ये पाहिली आहे. फलंदाज धावबाद झाला, एक धाव असणार आहे. अगदी शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई, श्री ठाणोबा विठ्ठलाई स्पोर्ट ठाणेवाडी आयोजित अध्यक्ष चषक 2026. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा महारणसंग्राम, क्रिकेटचा अगदी दर्जा उंचवणारी स्पर्धा आहे. आयोजन केलं गेलं आदरणीय अध्यक्ष संदीपजींच्या माध्यमातून. त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे मित्रांनो. खरं तर क्रिकेट फक्त बोलून आयोजित केला जात नाही. त्या क्रिकेटसाठी दिवस रात्र तुम्हाला मेहनत करावी लागते. तुम्हाला संपूर्ण संघाची बांधणी देखील करावी लागते. अगदी तुम्हाला खेळपट्टी देखील करावी लागते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण पाहतोय अध्यक्षांचं या ठिकाणी लक्ष आहे. आणि त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या स्वप्नातून जी साकार झालेली क्रिकेटची महास्पर्धा आहे ना, ती स्पर्धा आहे अध्यक्ष चषक 2026. धपलकावरती जाऊया. धपलकावरची धावा 31 धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. 31 धावा, 31 रन्स. लॉस ऑफ आपण पाहतोय 3 विकेट्स. ओ इथं फुलटा स्वरूपाचा बॉल समोरच्या दिशेला, हाय अँड लॉंग, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. ठोकलाय, 6 रन, षटकार. थँक्यू डीजे. पंच एक विनंती आहे, एक प्लेअर तुम्हाला पॉवर प्लेच्या आतमध्ये घ्यायचा आहे. इथं वेळेला खूप महत्व आहे मित्रांनो. आपण वेळेसाठी थांबू शकतो, परंतु वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये. इथं तुम्ही चुकी केली आहे आणि त्या चुकीला तुम्हाला सामोरं जायचं आहे. जो दंड आहे त्या दंडाला तुम्हाला सामोरं जायचं. एक खेळाडू नक्कीच आपण पांढरा 38 सर्कलच्या आतमध्ये. धोपलकावरची धावा 37 धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. फुलटा स्वरूपाचा बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. धोपलकावरती आपण पाहतोय 43 धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. ओ इथं पुन्हा एकदा मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक दूरवरतून चेंडूवरती आलाय. इथं चुकी होणार नाहीये. टिपला झेल आणि संपलाय अक्षयचा खेळ. संघाला लागतो धक्का क्रमांक 4. आनंदच्या माध्यमातून आपण पाहिलाय झेल, अगदी अचूक झेल मैदानामध्ये टिपला गेलाय. धपलकावरची धावा 43 धावा ज्या आपल्याला बाकी असणार आहे. धपलकावरती 43 धावा आहेत. अखेरचा चेंडू मैदानामध्ये, षटक क्रमांक मैदानामध्ये 4थ्यातला. 4 षटकांचा सामना आहे. पहिली इनिंग मैदानामध्ये चालू आहे. पहिला डाव मैदानामध्ये चालू आहे. तर नवीन बॅट्समन, न्यू बॅटर संजय जे मैदानामध्ये दाखल झालेत. शेवटचा बॉल आहे आणि हा शेवटचा बॉल ठरवणार आहे तुम्ही समोरच्या संघाला किती धावेंचं आव्हान ठेवणार आहेत, किती धावेंचं लक्ष ठेवणार आहे, किती धावा तुम्हाला डिफेंड करावा लागणार आहे. हा शेवटचा बॉल तुम्हाला ठरवणार आहे. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज मैदानामध्ये आहेत. धपलकावरती 43 धावा. षटकार जर ठोकला तर बरोबर 50 धावेंचं लक्ष तुम्ही समोरच्या संघाला देऊ शकता. परंतु तो षटकार येणार का हे देखील पाहावं लागेल. आणि गोलंदाज देखील अखेरचा चेंडू आहे, अखेरचं षटक आहे. खऱ्या अर्थानं अखेरचं षटक हे क्रिकेट परिभाषेतील एक महत्वाचं आणि हाणामारीचं षटक बोललं जातं. आणि त्या षटकातला अखेरचा बॉल आहे, अखेरचा चेंडू आहे. आणि त्या चेंडूवरती किती धावा रोखणार गोलंदाज हे देखील पाहावं लागणार आहे.
डावखुरा शैलीचा फलंदाज मैदानामध्ये संजय तर दाखल झालेत. शेवटचा बॉल खेळायचा आहे. हा बॉल ठरवणार आहे समोरच्या संघाचं आव्हान. व इच्छा आडवा बॅटनं क्षेत्ररक्षक आहे खूप दूरवर. चेंडूने घेतले उसाळी आणि चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. येईल शेवटच्या बॉलवरती एक दर्जेदार चौकार. मैदानामध्ये पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावाच्या अखेरीस धावफलकावरची धावा नोंदवल्या गेल्या 47 धावा. तर विजयासाठी आव्हान ठेवलं गेलं 48 धावेंचं. नक्कीच संजय आला आणि अखेरच्या चेंडूवरती चौकार त्याने ठोकलाय. या 4 धावा खऱ्या अर्थानं खूप महत्वाच्या असणार आहेत. धावफलकावरती 47 धावा बनवल्या गेल्या. 48 धावा ज्या विजयासाठी बनवायच्या आहेत. यस धन्यवाद पवार सर. जाऊया मॅचच्या नेक्स्ट मॅचच्या दिशेने. नेक्स्ट बॅटल एक नवीन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने शिवशंभू ग्रुप मान पातवड्याने त्यांना फाईट करतात. श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टॉच कप बॉस मध्ये दोन्ही संघांचं स्वागत आहे. सुरेश लांबोरे साहेबांचं देखील टॉस केला जातोय. छापा इज अ कॉल आणि छापा पडलाय. टॉस जिंकलाय तो शिवशंभू ग्रुप मान पातवडे संघाने. सुरेश लांबोरे साहेबांचं विशेष कौतुक. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आणि नक्कीच या ठिकाणी शिवशंभू ग्रुप मान पातवडे संघाने नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल? यस क्षेत्ररक्षण निर्णय. काय रणनीती आखले झाले? किती धावांपर्यंत आपण समोरच्या संघाला थांबवू शकाल? कमीत कमी धावांपर्यंत. असे कोणते गोलंदाज आपल्याकडे आहेत जे आपण कमीत कमी धावापर्यंत समोरच्या संघाला थांबवू शकाल? रोहित आहे, सर्जेराव आहे आणि नवीन यंग टॅलेंट आता सिद्धू टाकू शकेल, विकी करेल. ओके ठीक आहे. आपण भरपूर वर्ष झालं रविदादा सोबत आहात. अगदी संदीप दादासोबत अगदी सोबत तुम्ही भरपूर वर्ष काढलेत. काय सांगाल रविदादाची आठवण कशा प्रकारे तुम्हाला येते? माहीत आहे रविदादाची प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला आठवण येते, पण काय वाटतं आता सध्या? नक्कीच प्रत्येक स्पर्धेमध्ये रविदाची आठवण येतेच आणि याही स्पर्धेमध्ये आहेच. आणि रबर बॉल स्पर्धा तर आम्ही करतोच रविदाच्या नावाने. नक्कीच शिवशंभू ग्रुप मान पातवडे संघाकडून रविदादाच्या नावाने रविदादा स्मृती चषकाला आयोजन केलेलं असतं. त्याचं देखील आयोजन खूप भारी असतं. अगदी रविदाची आठवण येण्यासारखाच खेळाडू होता. अगदी नक्कीच शिवशंभू ग्रुप मान पातवडे संघाला नक्कीच विजयाच्या दृष्टिकोनातून खूप शुभेच्छा असतील. आपल्यासोबत जोडलेले आहेत श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाचे संघनायक. अगदी टॉच गमावलाय. रणनीती अगदी मनाच्या विरोधात करावं लागतंय. प्रथम फलंदाजी करावी लागेल. कितीपर्यंत धावा बनवू शकता आपण? प्लॅन तर आहे आमचं की 50+. नक्कीच असे कोणते खेळाडू आपल्याकडे आहेत ज्यामुळे आपण नक्कीच 50+ गाठू शकताय? आमचं मेन खेळाडू म्हणजे विशाल आहे, योग्य आहे. बाकी 2 प्लेयर आहेत आमच्यामध्ये, बॅट्समन आहेत. नक्कीच आता आपण पाहिलं गेलं तर आयोजन आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून अध्यक्ष चषकाचं आयोजन सुरेख असं आयोजन घडलंय. अगदी काय सांगाल या आयोजनाबद्दल? आयोजन खूप छान आहे आणि आमच्या संघाकडून, आमच्या कोळगाव संघाकडून अध्यक्ष चषकांना शुभेच्छा आहेत. नक्कीच अध्यक्षांबद्दल नक्कीच 2 शब्द ऐकायला नक्कीच आवडेल. नाही, अध्यक्ष चाळके साहेब हे त्यांचं नियोजन आजच नाही, म्हणजे सुरुवातपासूनच जेव्हापासून ही आपली स्पर्धा चालू केली शावड तालुका याची, तर त्यांनी जे नियोजन केलं आतापर्यंत ते खूप चांगलं आहे. आणि त्यांनी सर्वांना एकत्र येऊन ही स्पर्धा आयोजन केलं खूप छान आहे. नक्कीच अध्यक्ष चषकाचं आयोजन म्हणल्यावर दिमागदारचं डॅशिंग व्यक्तिमत्व संदीपजी चाळके साहेबांचं आयोजन म्हणल्यावर एक नक्कीच आगळं वेगळं आयोजन असणार. नक्कीच दोन्ही संघांना देऊया विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शोधो गुड क्रिकेट, शोधो क्वालिटी क्रिकेट. शिवशंभू ग्रुप मान पातवडे इलेक्टेड तो वन द टॉस आणि इलेक्टेड फील्ड फर्स्ट. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सर. जाऊया मैदानामध्ये. डाव क्रमांक दुसऱ्या सुरुवात. इथं पहिलाच बॉल मैदानामध्ये डॉट आलाय. पहिलाच बॉल निर्धाव. 48 धावा बनवायच्या आहेत. संघर्ष मैदानामध्ये करायचा. स्पर्धा आहे संघर्षाची, विजयासाठी झुंजावे लागेल. स्पर्धा आहे संघर्षाची, विजयासाठी झुंजावं लागेल. आव्हानांचे लावून तर मैदानात भिडावे लागेल. इथं देखील मैदानामध्ये अपील केलंय आणि फलंदाज मैदानामध्ये काय बाज. यस, संघाला लागेल पहिला धक्का. क्रिकेट म्हणजे जीवन. येथे प्रत्येक चेंडू एक धडा आहे. चिकाटीने उभा राहील तोच जगातील सर्वात मोठा गडी आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज अमोलला माघारी परतावं लागले.
आनंदला माघारी परतावं लागले. तर नवीन फलंदाज अजय मैदानामध्ये दाखल झालेच. नवीन फलंदाज अजय मैदानामध्ये दाखल आहे. परंतु अजयला आज मैदानामध्ये विजय मिळवायचा आहे. अजयला आज पराजयाला सामोरा जायचं आहे. विजय मिळवण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. इथं मैदानामध्ये आपण पाहतोय बहारदार चेंडू मैदानामध्ये पाहायला भेटला. हा बॉल मैदानामध्ये डॉट असणार आहे. 48 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला धावा बनवणं गरजेचं आहे. समोरच्या संघाने फॅटिंग स्कोर उभा ठेवलाय. समोरच्या संघाने लढण्यासारखा स्कोर तुमच्या समोर धाव्यांचा डोंगर उभा केलाय आणि तो डोंगर तुम्हाला पार करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. हिचा फटका सुरेख आहे. पॉवर प्लेचा केला वापर. परंतु आपण पाहतो मैदानामध्ये चेंडू आतमध्येच असणार आहे. 2 धावा घेतल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का, परंतु अंतिम क्षणी नकार आणि या 2 धावे होणार आहे धावफलकावरती श्री गणेशा. धावफलकावरती 2 धावा ज्या आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय अजय. मैदानामध्ये संघर्ष चालू आहे. पिंपळाच्या झाडासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीरपणे आकाशामध्ये सैरभैर फिरता आलं पाहिजे. वादळांचा काय, ते येतील आणि जातील. मातीमध्ये कमळासारखं पाय राहून घट्ट उभा राहता आलं पाहिजे. आणि इथं उभा राहिलाय फलंदाज. चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. मैदानामध्ये षटकार आलाय आणि या 6 धावेच्या मदतीने धावफलकावरची धावा 8 धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. इथं स्विच हिटचा प्रयत्न होता. मैदानामध्ये आपण पाहतो बॅट वरती परफेक्ट येणार नाही, परंतु सिंगल धाव यायची आहे. सिंगल धावेच्या मदतीने धावफलकावरची 9 धावा ज्या आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. 9 धावा ज्या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये संपलं गेलं पहिलं. 6 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि या 6 चेंडूंच्या अखेरीस एक बाज धावफलकावरती 9 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. एक बाद 9 धावा ज्या धावफलकावरती आहेत. 48 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आर्यन जो आपल्याला पाहायला भेटणार आहे. असे जगावे दुनियामध्ये आव्हानांचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको नशिबाचा तो पाठिंबा, नको कोणाची मेहरबानी. कष्टाच्या घामाने लिहावी आपण आपलीच कहाणी. हार जरी आली समोर, हार जरी आली समोर, तरी झुकू नये मस्तक. जिद्दीच्या शाईने लिहावे विजयाचे पुस्तक. आणि आज ते पुस्तक कोण लिहिणार आहे, आज ते बुक कोण कंप्लीट करणार आहे हे देखील पाहावं लागेल. मैदानामध्ये फलंदाज त्या ठिकाणी तयार आहे. धावफलकावरची धावा त्या ठिकाणी नोंदवल्या गेल्यात. इथं आडवा बॅटनं फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि संघाला लागेल धक्का क्रमांक 2. लाजबाब झेल मैदानामध्ये टिपला गेलाय. तर नवीन फलंदाज आपण पाहणार आहोत सत्यजितला मैदानामध्ये दाखल होताना. नवीन फलंदाज सत्यजित मैदानामध्ये दाखल आहे. फलंदाज अजय मैदानामध्ये बाद झालाय. अगदी ही स्पर्धा जर या ठिकाणी सत्यजित साठी पारितोषिक आले. प्रत्येकी षटकारास 101 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रियंका 11 या संघाकडनं. मैदानामध्ये सन्मानदायक स्ट्रोक मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटला. सिंगल धावा आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा 10 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. 10 धावा आहेत. 2 विकेट्स पडलेच. 48 धावेंचा संघर्ष, 48 धावेंचा पाठला करताना जो आपल्याला संघ पाहायला भेटतोय. परत थोडी घाई केली आहे. थोडीशी खरं त्यानं जर पाहिलं रणनीती चुकली आहे त्यांची. 2 विकेट लवकर सोडली. याची इच्छा बॅटच्या मधोमध चेंडूला पाठवलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. ठोकलाय लांब पल्ल्याचा षटकार.
अगदी मैदानामध्ये षटकार आलाय आणि या 6 धाब्यांच्या मदतीने धावपलकावरची धाबा 16 धाबा ज्या आपल्याला पाहायला भेटल्यात. लेट पण थेट. षटकार थोडा लेट आला परंतु थेट आला. धावपलकावरती 16 धाबा असणार आहे. 48 धाब्यांचा पाठला. आता मात्र गोलंदाजावरती आर्यन वरती खऱ्या अर्थानं आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये चालू आहे. फलंदाज त्या ठिकाणी तयार. हो, इथं देखील मैदानामध्ये अपील केलंय परंतु हा देखील बॉल डॉट असणार आहे. निर्धाव चेंडू मैदानामध्ये जो पाहायला भेटलाय. फलकावरती 16 धाबा आहेत. 48 धाबा बनवायच्या आहेत. कशा पद्धतीने फलंदाज फटकेबाजी करेल हे देखील पाहणं निर्णायक असणार आहे. इथं फटका सुरेख आहे. गॅप शोधलाय. सिंगल धावाली क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. चेंडूवरती येतील तोपर्यंत 2 धावा देखील घेतल्या जातील. 2 धावा आल्याच आणि या 2च्या मदतीने धावपलकावरची धावा 18 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटणार आहेत. धावपलकावरती 18 धावा असणार आहेत. फलंदाज त्या ठिकाणी तयार. 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. 18 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. अजून देखील 30 धाब्यांचा मैदानामध्ये खेळ बाकी असणार आहे. फलंदाज सेकंड स्ट्रायकिंगला तयार. ओ इथं पुन्हा एकदा इथं फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरतून चेंडूवरती येईल. थोडीशी घाई केली. अति घाई आणि संकटात घेऊन जाई या युक्तीप्रमाणे मैदानामध्ये आपण पाहतोय कामगिरी चालू आहे. झेल सुटलाय तोपर्यंत मैदानामध्ये 2 धावा घेतल्या गेल्यात. 2च्या मदतीने धावपलकावरची धावा 20 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. 2 षटक संपलेच. 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये आतापर्यंत संपलाय आणि त्यावरती 20 धावा ज्या आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. आता समीकरण असणार आहे शेवटचे 12 चेंडू आणि त्यावरती बनवायचे आहेत 28 धावा. 12 चेंडू बनवायचे आहेत. 28 धावा. अर्धा पल्ला गाठला. अर्धा पल्ला अजून गाठायचा आहे. 20 धावा बनवल्यात. जवळजवळ 10च्या सरासरीने प्रतिवर या धावा बनवल्यात. आता मात्र थोडीशी रणनीती बदलावी लागेल. घेर चेंज करावा लागणार आहे. अगदी तुम्हाला ऍक्सिलेटर द्यावं लागणार आहे. हा सामन्याकडे तुम्हाला विजयाच्या दिशेने जर जायचं असेल तर 12 चेंडू आणि 28 धाब्यांचं समीकरण आता मैदानामध्ये येऊन टेपलाय. दोन्ही संघ संघर्ष करतायत. अजून देखील 8 मिनिटं बाकी असणार आहेत या इनिंग साठी. दोन्ही संघ प्रयत्न करतायत. झुंज देतायत. संघर्ष करतायत. तो संघर्ष असणार आहे एक विजयासाठी. गोलंदाज नितीनला समोरच्या दिशेने पहिल्याच बॉल वरती सिद्ध करून दिलाय. चौकार 4 धाव्यांकरिता. थँक्यू डीजे. सत्यजितच्या बॅट मधनं आपण चौकार पाहिला. स्वतःची इरादे त्याने आता मात्र स्पष्ट केलेत. नितीनवरती पहिल्याच बॉल वरती त्याने आक्रमण केलंय. 28 धाबा बनवायच्या होत्या. आता मात्र 24 धाबा बाकी आहेत. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मैदानामध्ये आपण पाहतोय सिंगल धाव येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावरती 25 धाबा आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. 25 धाबा आहेत. फलंदाज त्या ठिकाणी तयार आहे. फलंदाजासाठी नक्की सांगेल असेल नसेल कोणी तुझे तू कायम पंखामध्ये भरारी ठेव. असेल नसेल कोणी तुझे तू कायम पंखामध्ये भरारी ठेव. बदलतील तुझे आणि तुझ्या संघाचे ही दिवस. तू फक्त स्वतःच्या कष्टावरती आणि मेहनतीवरती विश्वास ठेव. मैदानामध्ये अजून देखील धाबा बनवायच्या आहेत. इथं मैदानामध्ये आपण पाहतोय थोडासा पाठी सरलाय. अगदी मिड ऑफला खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल मैदानामध्ये निर्धाव असणार आहे. डॉट बॉल जो मैदानामध्ये आलाय. नितीनचं हे षटक खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण ठरणार आहे. हे 6 बॉल खऱ्या अर्थानं महत्वाचे असणार आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. त्यानंतर एक सिंगल आली आहे आणि आत्ताचा चेंडू आपण पाहिला हा बॉल मैदानामध्ये डॉट आलाय. इथं लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. डॉट बॉल आणि मैदानामध्ये आपल्याला दबाव पाहायला भेटणार आहे. डॉट बॉल आणि मैदानामध्ये तुमच्यावरती दडपण पाहायला भेटणार आहे. म्हणून तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती धावा बनवणं महत्वाचं असणार आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. तुम्हाला धावपळ खेळतं ठेवायचं होतं. तुम्हाला सिंगल डबल धावा घ्यायच्या होत्या परंतु तुम्हाला षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्हाला हे बॉल निर्धाव करावे लागलेत.
धावफलकावरची धावा स्थिर आहे 25 धावा. हो इथं अकोला टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिला गेलाय. सिंगल धाव आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा 26 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. 26 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं षटक अजून देखील नितीनचं जे आपल्याला प्रगतीपथावरती पाहायला भेटत आहे. मार्गस्थ आहे. खूप छान षटक आपल्याला पाहायला भेटलं. एक चौकार त्याने वैयक्तिक घेतला आपल्या षटकामध्ये, परंतु तदनंतरचे जे चेंडू होते ना ते कमबॅक सारखे चेंडू होते. अगदी पुनरागमन केलंय त्या बाकीच्या चेंडूने, परंतु आतापर्यंत केलं ते झालं, परंतु हा शेवटचा बॉल अंतिम चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. हा चेंडू ठरवणार आहे समोरच्या षटकाचं खऱ्या अर्थानं रंग आणि रूप. हा चेंडू डॉट टाकणे गोलंदाजासाठी खूप महत्वाचं आहे आणि फलंदाजासाठी या चेंडूवरती धावा येणं महत्वाचं असणार आहे. ओगीच्या मैदानामध्ये काय डॉट बॉल, निर्धाव चेंडू आणि षटक संपलं गेलं. तिसऱ्या क्रमांकाचा 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 26 धावा असणार आहेत. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित सचिन शेठ पादरे आपण देखील उपस्थित आहात. आपलं देखील आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. समीकरण असणार आहे शेवटचे 6 बॉल आणि 22 धावेंचं. 6 बॉल 22 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. खरं तर गोलंदाज नितीनचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. काय गोलंदाजी टाकली आहे, काय षटक त्याने फेकलंय. एक चौकार खाल्ला परंतु 3 चेंडू त्याने डॉट टाकलेत. अशी गोलंदाजी जर तुमच्यामध्ये असेल ना तर नक्कीच तुम्हाला विजयाच्या दिशेने जाता येईल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संजय जो आता पाहायला भेटणार आहे. 4 मिनिटं बाकी असणार आहेत. त्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हा खेळ संपवायचा आहे. शेवटचे 6 बॉल आणि 22 धावेंचं समीकरण आहे. इथं मैदानामध्ये पहिलाच बॉल शरीराला आदळणारा चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटला. सिंगल धाव घेतली गेली आहे. धावफलकावरती धावा 27 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटल्यात. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडूवरची 21 धावा. अब नाही चलेगा एक्का दुक्का, तुझे लगाना होगा छक्का और चौका. कारण की हे समीकरण थोडंसं अवघड झालंय. 5 चेंडू आणि तब्बल 21 धावा बनवायच्या आहेत. मैदानामध्ये समोरच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय आणि मैदानामध्ये आपण पाहतोय दोन धावा घेतल्या गेल्यात. अगदी अक्षयकडनं पाहतोय बहारदार क्षेत्ररक्षण झालंय. आता मात्र समीकरण असणार आहे शेवटचे 4 बॉल आणि 19 धावेंची गरज असणार आहे. 4 बॉल 19 धावा. इथे देखील चेंडू समोरच्या दिशेला आलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव घेतले गेले. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि मैदानामध्ये दुसरी देखील धाव येणार आहे. आता मात्र 3 चेंडू आणि 17 धावा बनवायच्या आहेत. आता तुम्हाला षटकार आणि षटकारच करायचा. षटकार आणि षटकारच मारायचा. खूप मोठं आव्हान आहे. गोलंदाज त्या ठिकाणी तयार. 3 चेंडू आणि 17 धावा. इथं समोरच्या दिशेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. 3 क्षेत्ररक्षकांमध्ये चेंडू पडतोय. सिंगल धाव येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक देखील वाढणार आहे. आता मात्र सामना झुकला गेलाय क्षेत्ररक्षण संघाकडं. आता समीकरण असणार आहे शेवटचे 2 बॉल आणि त्यावरती 16 धाव्यांची गरज असणार आहे. इथं पुन्हा एकदा आडवा बॅटने चेंडू खेळून काढलाय. पुन्हा एकदा सिंगल आणि आता समीकरण असणार आहे शेवटचा 1 बॉल आणि 15 धाव्यांचं आव्हान. एक बॉल आणि विजयासाठी 15 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. इथं मैदानामध्ये वाईट बॉल. खराब चेंडू बसणार आहे. 1 चेंडू आणि समीकरण राहिले 14 धावेंचं. 34 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील 1 चेंडू आणि 14. आता मैदानामध्ये अशक्य असा सामना आहे.
वाईट बॉल. एक चेंडू आणि 13 धावा. अगदी फलंदाज नो बॉलची वाट पाहत असणार आहे. इथे पुढे सरसावच. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर, परंतु फायदा नसणार आहे. षटकार.